नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न आपला हा होता आणि या प्रश्नामध्ये काय विचारले आणि ट्रिकच्या माध्यमातून असेच प्रश्न कसे सोडवायचे हे आपण बघणार आहोत. बोट प्रवाह म्हणलं की अंगाला काटा आला म्हणून समजा. आणि विद्यार्थी मित्रांनो, बोट प्रवाह सुद्धा एकदम सोपा टॉपिक आहे. या प्रश्नात जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल तेव्हा कसलाही प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकणार आहात. काय म्हटलंय बघा, लक्षात घ्या. एका बोटीची नदीतून प्रवास करताना प्रवाहाच्या दिशेने वेग 25 किलोमीटर तास असून तिच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग 17 किलोमीटर तास आहे, तर नदीच्या प्रवाहाचा वेग किती? तर आपल्याला नदीच्या प्रवाहाचा वेग काढायचे मित्रांनो. लक्षात घ्या, प्रवाहाच्या दिशेने जाताना, आता प्रवाह या बाजूने जात असेल समजा, दिशेने जात असताना बोटीचा वेग हा 25 किलोमीटर आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध येताना त्याच बोटीचा वेग हा 17 किलोमीटर आहे. बरोबर. आता हे प्रवाहाच्या विरुद्ध इकडे प्रवास करते, प्रवाहाच्या विरुद्ध म्हणजे हा प्रवाह समजा आता विरुद्ध दिशा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, यातला जो काही फरक आहे तो आहे 8चा. याला सरळ काय करायचं, 2 भागून द्यायचं. काय करायचं, 2 भागायचं. प्रवाहाच्या दिशेचा वेग काय आहे आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेचा वेग काय आहे यातला फरक भागिले 2 करायचं. तुमचं उत्तर आलेलं असेल. आणि बघा विद्यार्थी मित्रांनो, याला 2 भागलं, बेक बे बेचोक 8. 2नीच का भागलं, जाताना एक पकडा आणि येताना दुसरं पकडा म्हणून 2 भागायचं. एवढं एक डोक्यात ठेवायचं. काय करायचं, म्हणून 2 भागायचं. आणि योग्य उत्तर आहे 4. आणि यातलं ए नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. आपली भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे. या एरियामध्ये राहत असाल, पुण्यामध्ये राहत असाल तर नक्कीच व्हिजिट करायला विसरू नका. चला मित्रांनो, दुसरा प्रश्न बघू आपण काय आहे. काय म्हटलंय बघा, एक व्यक्ती तळमजल्यावरून जिन्यावर जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांकाच्या दुप्पट इतके फुले ठेवली व त्यानंतर वरल्या मजल्यावर गेल्यावर 7 फुले कपाटात नेऊन ठेवली. किती? 7 फुले कपाटात नेऊन ठेवली. कपाटात नेऊन ठेवली तरी सुद्धा त्याच्याकडे 7 फुले शिल्लक राहिली. त्याच्याकडे परत 7 फुले शिल्लक राहिली. एकूण झाली 14 फुले त्याच्याकडे शिल्लक मध्ये. जर जिन्याला 50 पायऱ्या असतील तर त्या व्यक्तीजवळ सुरुवातीला किती फुले होती? तर त्या व्यक्तीकडे सुरुवातीला किती फुले होती? प्रश्न एकदा वाचून घ्या मित्रांनो व्यवस्थितरित्या, म्हणजे तुम्हाला समजायला अजून सोपं जाईल. आणि जो काही प्रश्न तुम्हाला समजत नसतो तो सर्वात प्रथम वाचायचा असतो. तो प्रश्न सर्वात प्रथम वाचायचा असतो. आणि तो प्रश्न वाचला असेल आता तुम्ही. आता जिन्याला पायऱ्या किती आहेत रे? 50. पायरीच्या संख्येनुसार म्हटलंय 50 गुणिले 51 भागिले 2, 25 झालं. 25 1 25 ला 5, हा चेले 2. 25 1 25, 25 दोन्ही 50 झालं मित्रांनो. 25 5 125, 125 127 झालं मित्रांनो. गुणिले इंटू 2, प्रत्येक पायरीवर दुप्पट, पायरीच्या संख्येच्या दुप्पट म्हटले मित्रांनो. बघा, क्रमांकाच्या दुप्पट म्हटले, इथे वाचून घेऊ शकता. क्रमांकाच्या दुप्पट इतके फुले ठेवली म्हणून इंटू 2 केलं. 5 दुनी 10 ला 0, हा चेले 1. 7 दुनी 14 आणि 1 15 ला 5, हा चेले 1. 4 आणि 1 5, 2 1 2. प्लस त्यांनी कपाटात ठेवलेली व शिल्लक फुले याच्यात ऍड करायची. 4 6 5 आणि 2. योग्य उत्तर आहे 2564 फुले होते त्याच्याकडे. किती होते मित्रांनो? 2564. तर त्याच्याकडे सुरुवातीला फुले किती होते? 2564 एवढे होते. लक्षात घ्या, किती होते? 2564 इतके होते. ठीक आहे, योग्य उत्तर आहे 2564. नेक्स्ट क्वेश्चन घ्या. प्रति चौरस मीटर 600 प्रमाणे एका आयताकृती भूखंडाची किंमत 4,20,000 आहे. या भूखंडाची लांबी 35 मीटर असेल तर त्याची रुंदी किती असेल? त्याची रुंदी आपल्याला विचारलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो बघा, 600 प्रमाणे चौरस मीटर किती आहे रे? 600 आहे. म्हणजे 4,20,000ला सरळ सरळ तुम्हाला एकदा 600 ने भागायचे. हे कटलं, हे कटलं, हे कटलं, हे कटलं. 6 7 42.
आता परत हे 700 चौरस मीटर आलं. या 700 ला काय करायचं मित्रांनो, 700 ला 35 ने भागायचे. 700 ला कितीने भागायचं, 35. 35 एक 35, 35 दुनी 70, 20 मीटर त्याची काय होती, रुंदी होती. लक्षात घ्या किती रुंदी होती, 20 मीटर त्याची रुंदी होती. याचं योग्य उत्तर आहे 20 मीटर. डी नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. डी नंबरचं ऑप्शन अगदीच बरोबर आहे. आता त्यानंतरचा प्रश्न काय विचारलाय बघा. तर मित्रांनो सायकल आणि त्याची चाके दिलेली आहेत आणि आपल्याला त्याचं उत्तर काढायचं आहे. 2 चाकी व 3 चाकी. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये म्हणजे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जशाला तसे काही उदाहरणे घेतलेले ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओ बघायचे. त्याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देत असतो किंवा तुम्ही डायरेक्ट जाऊन बघू शकता मित्रांनो व्हिडिओ मध्ये. आणि अनेक व्हिडिओ आपले मार्गदर्शनाचे त्यांना सुद्धा फॉलो करा जेणेकरून तुमचा गणित विषय पक्का झाला पाहिजे. आता काय म्हटले बघा, एका सायकलच्या दुकानात काही दुचाकी व काही 3 चाकी सायकली आहेत. त्यांचे हँडलचे मोजल्यास 40 भरतात. 2 चाकीला X म्हणा मित्रांनो, 3 चाकीला Y म्हणा. X अधिक Y बरोबर 40 आहे. त्यानंतर 2 चाकीला 2 चाक अधिक 3 चाकीला 3Y बरोबर किती, 104. आता यातलं एक जण उडवायचंय आपल्याला. लक्षात घ्या यातलं काय करायचंय, एक संख्या उडवायची. याला 3 ने गुणा, याला 3 ने गुणा, याला सुद्धा 3 ने गुणा एकदा बरोबर 120. ओके. आता X राहिलं इथे, काय राहिलं, X एकच राहिलं. हे कटलं बरोबर. X म्हणजे 2 चाकी आपल्याला मिळून जातील. 120, 40 गुणिले 3 बरोबर 120. 120 मधून 4 गेले, 104 गेले. किती राहतात रे, 16 राहतात. X बरोबर 16 आलं मित्रांनो. काय आलं, 2 चाकी सायकली आल्या 16. आता 2 चाकी 16 असतील तर 3 चाकी Y बरोबर 40 असतील. आता सॉरी 40 मधून 16 वजा करावे लागतील. 16 वजा गेले, राहिले 24. योग्य उत्तर काय, X म्हणजे 2 चाकी. पहा इथे उत्तर देताना आपल्याला एक आवर्जून बघायचंय. विचारले काय, 2 चाकी विचारले. आपल्याला 3 चाकी दिलेलं आहे. 2 चाकी 3 चाकी क्रम असाच असला पाहिजे. योग्य उत्तर 16 24 देता आलं पाहिजे. 24 16 उत्तर दिला तर चुकलात. तुम्हाला उत्तर काय द्यायचंय, डी नंबर इज करेक्ट आन्सर. डी नंबरच उत्तर करेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या. चला नेक्स्ट घ्या रे. एका शेतकऱ्याकडे काही गायी आणि काही कोंबड्या आहेत. जर त्यांचे एकूण डोके 48 आणि पाय 140 असेल तर कोंबड्याची संख्या किती असं विचारलेलं आहे. आता बघा, एका शेतकऱ्याकडे काही गायी आणि काही कोंबड्या आहेत. काही गायी आहेत, काही कोंबड्या आहेत. मग लक्षात घ्या मित्रांनो, काही गायीला पाय असतात 4 X अधिक 2Y, कोंबडीला पाय 140. X अधिक Y बरोबर किती रे, 48. बस झालं. आता याला एक कटवायचंय, 2 2 96 बरोबर. हे कटलं, 2X बरोबर 140 मधून 96 गेले, 4 राहिले. इथे राहिलं 13 मधून 9 गेले, 4 राहिलं. X बरोबर 44 भागिले 2 बरोबर 22. काय रे, कोंबड्या. काय आहे, 22 गायी आहेत. सॉरी 22 गायी आहेत. म्हणजे 48 मधून 22 जर गायी असतील तर कोंबड्या किती येतील, 6 आणि इथं 2, 26 कोंबड्या. योग्य उत्तर आहे डी नंबर इज करेक्ट आन्सर. डी नंबर इज करेक्ट आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सोडवायचे. नाही सुटला तर दुसरा व्हिडिओ बघायचे. याच्या नंतरचा व्हिडिओ मध्ये त्याचं एक्सप्लेनेशन दिलं जाणार आहे. पहा मित्रांनो काय विचारले, काय दिलेले. घड्याळात दर अर्ध्या तासाला 1 टोल आणि प्रत्येक तासाला जितके वाजले असतील तितके टोल वाजतात. तर सकाळी 7:45 वाजता वाजल्यापासून संध्याकाळी 9:15 वाजेपर्यंत किती टोल वाजतील. 9:15 पर्यंत किती टोल वाजतील. हा प्रश्न परीक्षेला जशाला तसा विचारला होता मित्रांनो. भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे. नक्कीच अकॅडमीला व्हिजिट करत असताना कॉल करून व्हिजिट करायला विसरू नका. आणि भोसरी व पुणे एरियात राहत असाल तर आपली ऑफलाईन नवीनच बॅच चालू झालेली आहे. नक्की व्हिजिट करायला विसरू नका. तर पहा मित्रांनो, याच्यामध्ये आपलं या प्रश्नाला कसं सॉल्व्ह करायचं आपण पुढील
लेक्चर मध्ये पाहणार आहोत, पुढील व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. या पूर्वीचे व्हिडिओ पाहिले नसतील नक्की पहा, आणि या पुढले व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर करायला विसरू नका. आपल्या प्रियजनाला, प्रियकराला किंवा प्रियसीला नक्कीच हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.